नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। दुसऱ्या लग्नाच्या वादातून मुलाकडून वृद्ध आईची निर्घृण हत्या। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, अक्कलकुवा। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील जमाना डाबरीपाडा येथे एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे। दुसऱ्या लग्नासाठी तगादा लावणाऱ्या मुलाने आपल्याच 70 वर्षीय वृद्ध आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मुलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जयसिंग पुण्यावळवी हा आपल्या आईकडे दहोरीबाई बामण्या पाडवी वय 70 सतत दुसऱ्या लग्नासाठी तगादा लावत होता। मात्र आईने या लग्नाला विरोध दर्शवला होता। 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारपासून 17 ऑगस्ट 2026च्या सकाळपर्यंतच्या काळात जमाना येथील राहत्या घरी हा वाद विकोपाला गेला। या वादातून संतापलेल्या आरोपी मुलाने आपल्या वृद्ध आईला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याने आईला हाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि जमिनीवर पाडून पायाने डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत केली। इतकेच नाही तर मारहाणीत दहोरीबाई यांचा उजवा हातही मोडला। या क्रूर मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। सुरुवातीला या प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू कलम 194 म्हणून करण्यात आली होती। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर जखमा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा स्पष्ट अभिप्राय दिल्यानंतर पोलिसांची खात्री पटली। त्यानंतर फिर्यादी भगतसिंग रूपसिंग पाडवी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जयसिंग पुण्यावळवी याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज भरतसिंग पटले करत आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।